काम आहे हे बघा, आमच्या घरचा कारनामा. इकडे आग लागली ना, आग. बोलते बापा बोलेले तुम्हाला फेल पाडते बोलायले तो. काल मी बिमार बसतात तर म्हणते काव म्हणते आजी ते काय म्हणून राहिल्या. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज. तर स्वराजच्या आज एका हुशारीमुळे आम्हाला कळलं की गॅसवर काहीतरी जळत आहे. जसं ते जळणं सुरू झालं तसा स्वराज धावत आला. आधी त्याने आजीलाच आवाज दिला, परंतु माझ्या आईला त्याचं समजलं नाही, कळणं काय बोलत आहे ते. नंतर त्याने मला सांगितलं आणि गॅसजवळ मला तो ओढत घेऊन गेला. ऋतू बदलला आणि स्वराजची स्किन ही ड्राय पडू लागली आणि त्याला भेगा पडू लागल्या आणि खाज सुटली होती. आणि मी माझ्या बाळासाठी असं कोणतं तरी प्रोडक्ट शोधत होती जे विषमुक्त आणि पॅराबेन्स मुक्त असलं पाहिजे. आणि मला मिळालं निसर्गाच्या चांगुलपणाने भरलेला म्हणजेच मिल्की सॉफ्ट हेड टू टो वॉश. याच्यामध्ये आहे दूध, प्रथिने, ओट्स व कॅल्युंडला. सर्टिफाईड आहे व टॉक्सिन फ्री आहे आणि टियर फ्री सुद्धा आहे. शॅम्पू फॉर्म्युलेशन आहे, त्यासोबतच बॉडी वॉशचं काम करते. लहान मुलांचा टाळू आणि शरीर हळूवारपणे स्वच्छ तर करतेच, परंतु आंघोळीनंतर अजिबात त्वचा कोरडी पडत नाही आणि बाळाच्या कोमल त्वचेचं पीएच संतुलन राखते. आंघोळ करताना अजिबात बाळाला त्रास होणार नाही. जसं आपण साबण यूज करतो त्या पद्धतीने तुम्ही या शॅम्पूने डोकं आणि शरीर हळूवारपणे स्वच्छ करू शकता. आता आंघोळ झाल्यानंतर मी स्वराजला लावत असते ममाअर्थचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन. दूध, प्रथिने, ओट्स व कॅल्युंडला निसर्गाचा चांगुलपणा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या बाळाच्या शरीराच्या आतमध्ये जाऊन शरीराला आर्द्रता देते, ओलावा लॉक करून ठेवते. त्यामुळे तुमच्या बाळाची त्वचा अजिबात कोरडी पडत नाही, खाज सुटत नाही आणि मेड सेफ प्रमाणपत्रासह येते. टॉक्सिन फ्री आहे आणि सर्टिफाईड आहे. आणि बघा आंघोळ करताना सुद्धा स्वराज अजिबात रडला नाही. 24 तास मॉइश्चराइज त्वचा राहते. चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही नक्कीच ममाअर्थचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन आणि ममाअर्थचं मिल्की सॉफ्ट हेड टू टो वॉश नक्कीच यूज करा. प्लॅन्ट गुडनेस इनिशिएटिव्ह प्रोग्राम म्हणजे जेव्हा ममाअर्थकडून तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करता तर या प्रोडक्टच्या मागं तुमच्या नावाने एक झाड लिंक केल्या जाते. त्याचा तुम्ही मागोवा सुद्धा घेऊ शकता. 2025 पर्यंत 1 लाख दशलक्ष झाडं लावण्याचा ममाअर्थने धोरण ठेवलेला. प्लॅस्टिक पॉझिटिव्ह म्हणजेच ममाअर्थ जेवढं प्लॅस्टिक यूज करते ना त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक ममाअर्थ रिसायकल बिन करत असते. प्रत्येक महिन्याला 240 मेगा टन प्लॅस्टिक ममाअर्थ रिसायकल बिन सुद्धा करत असते. तुम्हाला जर ममाअर्थचे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही माझा नावाचा कोड म्हणजेच SNS 2024 हा वापरू शकता. आणि हा कोड अधिकृत आहे जो ममाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवरच लागू होणार आहे. काय तुम्हाला माहिती आहे ममाअर्थचे हे सर्व प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल या शॉपिंग ॲपवर तर मिळतातच. त्यासोबतच जेव्हा तुम्ही जवळच्या मार्केटमध्ये किंवा स्टोअरमध्ये जाल ना तिथं सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट दिसणार आहे. आणि जेव्हा तुमच्या जवळच्या मॉलवर तुम्हाला हे प्रोडक्ट दिसणार आहे तेव्हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. काम आहे हे बघा, आमच्या घरचा कारनामा. इकडे आग लागली ना, आग. हे पाय ना, ही आग वर आली, वरून आम्ही खाली आलो. नशिबातच नाही होण्याचा. सर धूळ वर. मी म्हटलं काय झालं, आग कोणती लागली खाली आता. ऊपर सब वर सगळ्या धुळ्या आल्या. मी म्हटलं कायचं धूप आलं एवढं. आजीला आवाज दे मग. हो ना, आजीला आवाज दे, लवकर आजीला आवाज दे. आजीला आवाज दे. चल
तर आई काय करते, चहा आहे ना तो गंजात टाकून देते किंवा दूध ठेवून देते आणि काही गडबडीत दुकानात चालली जाते. आणि दुकानात असतात गिऱ्हाईक, ज्याच्यामुळे तिचं लक्ष राहतच नाही की आपण गॅसवर काहीतरी ठेवून दिलेलं आहे. तर स्वराजची सवय आहे की तू खेळत खेळत खालीवर करत असतो. त्याच्यामुळे ना घरात धूर येत होता आणि जसा धूर आला तसा आम्ही धावत गेलो, कारण स्वराजने माझा हात पकडला आणि मला तो घेऊन गेला गॅसजवळ. जेव्हा मी गॅसजवळ गेली तर तेव्हा मी बघितलं की बाबा गॅस जळत आहे. तेवढं तरी बरं की स्वराज ना कधीच गॅसला वगैरे हात लावत नाही, एकदम दुरूनच तो बघतो आणि आपल्याला सतर्क करतो किंवा सावध करतो. म्हणजे बघा आजकालच्या लहान मुलांना किती कळते की हे आग आहे बाबा, आपल्या मम्मीला सांगावं लागते किंवा आपल्या पप्पांना सांगावं लागते. ते आधी त्याने माझ्या आईलाच सांगितलं की आजी काहीतरी जळतंय, परंतु माझी आईला त्याचं बोलणं समजत नाही किंवा माझी आई समजूनच घेत नाही. परंतु जसा तो माझ्याजवळ आला, मला बोलला मम्मा आग, बहू झाला आणि त्याच्यावरून मला कळलं की काहीतरी झालेलं आहे. तशी मी वरून खाली धावत आली आणि सगळ्यात अगोदर मी गॅस वगैरे बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर मी आईला सांगितलं की गॅस जवळ हे जळत आहे म्हणून. आधी सकाळपासून ते आता 5-6 द्यायचे त्या घड्याळा गोड नसते खातो आजचे राहतात ना, नाही महिने लाके दी मावशी याद नाही. उधारी बंद करने पड़ते, उधारी से झगड़े होते फिर. फुकट नाही, इकत चल बेटा. अच्छा, तू पपैया खाताना नाश्ता करताना तू आता काय करतोय आम्हाला दाखव. वाव, ए फॉर ऍपल. बघा ए फॉर ऍपल काढला. गुड मॉर्निंग म्हण एकदा. गुड मॉर्निंग. अशी. हा चला, पपैया कोण खाते? मी खातो. ओके, मी आणू तुझ्यासाठी. हा पटकन पप्पाला बोल मला पपैया कापून द्या म्हणा. मला कापून द्या. ओ पप्पा. ओ पप्पा. समजत नाही का मी उठलो? मी येतो ग. हा तू बस, हा मी तुझ्यासाठी पपैया आणते. ओके हा. ओके. हे घ्या. हा हे घ्या. चला खेळा पटपट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिलू. पपैया आणू ना. गणपती बाप्पा मोरया. बाप रे स्वराज, इतका सारा पसारा करत असतात का बेटा? खेळून आला तू. सॉरी बोल. कान पकडून सॉरी बोल. लाईक करा, फॉलो करा प्लीज. पप्पी दे त्यांना सगळ्यांना. लव यू म्हणा. अभी बया. बाय. बाय.